शकता आता हे आपलं तिसरं शेड. हे पण 130-150 फूट लांबीचं आणि 30 फूट रुंदीचं आहे. याच्यामध्ये काम चालू आहे आपलं अजून. फरशी बसवायचं काम या ठिकाणी चालू आहे, पत्रा लावायचं काम आहे ना. तर हे ह्या पद्धतीने आता फरशा लावायचं काम चालू आहे. शाहाबादी फरशा पण या ठिकाणी बसवलेली आहे. हे आमचे बाळासाहेब इथं थोडासा मुरुम कमी पडलेला आहे, तो मुरुम या ठिकाणी टाकून मिस्त्रीला पुढं करून देऊ राहिलेले आहेत. मिस्त्री इथं फरशाचं काम करत आहेत है ना. त्यानंतर हे उगले साहेब आहेत, यांनी आपली लाईट फिटिंग पूर्ण केलेली आहे. उगले साहेब नमस्कार करा, आहे का नाही. आणि हे चांदणे साहेब आहेत, हे आपलं पूर्ण फरशा बसवायचं काम करतायत इकडे नाही का, है ना. आणि हा बाळू, हे माणूस मोठा माणूस आहे. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी है ना. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आमचे भोबळ साहेब आहेत ना, आपल्या मध्ये ज्या फरशा लावायच्यात त्या फरशा मोठ्या फरशा काढून ठेवून राहिलेले आहेत. यांचं मुलं मोठं योगदान आहे याच्यात, त्या फरशा मोठ्या लावायचं. तर इकडं काम पूर्ण झालेलं आहे. आणि अशा रीतीने इथं या ठिकाणी आपण खाद्यासाठी एक वेगळीच व्यवस्था केलेली आहे शेडमध्ये. पण इथंच आपण खाद्य ठेवणार आहे याच पक्ष्यांचं या लॉटसाठी इकडे अशा पद्धतीने. तर हे तिसरं शेड जवळजवळ आपलं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याच्यामध्ये बघू शकता प्रशस्त असं शेड. तर या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण तिन्ही शेडसाठी लागणाऱ्या पाण्याचं नियोजन आपण एकाच ठिकाणाहून केलेलं आहे, जेणेकरून आपली जागा वाचली. 3 ठिकाणी टाक्या ठेवण्याची गरज भासली नाही, जेणेकरून आपल्याला जो टाकीचा स्टँडचा खर्च आहे तो एकाच ठिकाणी करावा लागला. आपण या ठिकाणी बघू शकताय, या ठिकाणी जवळजवळ 8 टाक्या आपण ठेवलेल्या आहेत वरती. त्याच्यामुळे पाण्याचं स्टोरेजही झालं. एकाच ठिकाणाहून सगळीकडे पाणी देण्यासाठी नियोजनही करायला सोपं झालं. अशा ठिकाणी आपण आता त्याचं नियोजन करून ठेवलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कॉक सिस्टीम, मोटर है ना. तर या ठिकाणी आपण असं डायरेक्ट आपल्या पाईपलाईनला जोडून आपल्या शेतीमधून जे पाणी चालू आहे तेच पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता असं नियोजन आहे.